नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत 1 जून 2026 ला गुरु बदलला. हा कर्क राशीत आला. आता हा कर्क राशीत आलेला गुरु तुळ राशीला कसा काय असेल, लाभेल का त्रास देईल का अजून काय चमत्कार दाखवेल, या संबंधी आपण आज चर्चा करणार आहोत. म्हणून एक वाक्य वापरलेलं आहे, ते म्हणजे कोणतं? हेडिंग आपण जे वाचलं ते हेच. दैन्य देई गुरु तुळेला, दैन्य देई गुरु तुळेला, कर्माचे भोग फळाला. दैन्य देई गुरु तुळेला, कर्माचे भोग फळाला. या वाक्याचा अर्थ असा की आता गुरु बदलला, गुरु कर्क राशीत आला. मग तुळ राशीला त्याचं फळ काय? तर तो तुळ राशीला 10वा येतो. मग 10वा गुरु काय देतो असं जर आपण पंचांगात पाहिलं तर तो दैन्य देतो. आता दैन्य म्हणजे काय हा सुद्धा प्रश्नच आहे. दैन्य म्हणजे काय? तर साम दाम दंड अशी आपली लढण्याची तयारी असते. मग ती कुणाबद्दलही, व्यक्तीबद्दल असो, समाजाबद्दल असो, एखाद्या पंचमहाभूताबद्दल असो, किंवा आपलेच एखादे प्रश्न आहेत ते घेऊन लढायची तयारी असो, सगळीकडेच आपल्याला ह्या सगळ्या तयारीला आपण प्रयत्न करतो, पण हताश होतो. आणि हताश झाल्यानंतर काहीही कारण नसताना आपण बळीचा बकरा ठरतो. हे शल्य मनाला फार मोठा त्रास देतं. आता ह्याला पर्याय काही नाही, म्हणून त्याला दैन्य असा शब्द वापरलेला आहे. आता हा दैन्याचा प्रकार सर्वांनाच, तुळेच्या सर्व लोकांना सारखाच भासतो का? नाही. सर्व लोकांना सारखाच सगळे दैन्यातच अडकतात का? नाही. सगळ्यांनाच कसं दैन्य येईल? काही लोकांना कळणार पण नाही, काही लोकांना येणार पण नाही, आणि काही लोकांना आलं तर त्यांची मानसिक स्थिती खंबीर असेल तर त्यांना त्याचा काय त्रास होणार पण नाही. त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही. तुळ राशीच्या लोकांनी आपल्याला दैन्य देणार आहे म्हणलं की एकदम घाबरून आता माझं काय, मला वर्षभर काय, म्हणजे आत्ता हा जून महिना ते पुढचा जुलै महिना असा 13 महिन्याचा काळ असेल. आता ह्या 13 महिन्याच्या काळाचं सुद्धा नीट विश्लेषण करा. ते म्हणजे काय? तर पंचांगामध्ये असं म्हटलं आहे, गुरु हा एका राशीमध्ये 13 महिने राहतो, म्हणजे 1 वर्ष 1 महिना राहतो. तो फक्त मधले 2 महिने फळ देतो, म्हणजे 13 + 2 11 महिने तो कोणतंही फळ देत नाही. याचा अर्थ असा की मधले जर 2 महिने असतील तर हा जुलै ते पुढचा जुलै, म्हणजे हा जून ते पुढचा जून आणि 1 महिना पुढचा जुलै, असा सुमारे 13 महिन्याचा कालावधी. आता ह्यात मधले 2 महिने फळ देतो. याचा अर्थ असा की आपण आडनं नड येत आहे थोडंसं त्यामध्ये, त्यामुळं 2च्या ऐवजी 3 महिने धरूया. कारण ह्या महिन्यात मध्ये सुरुवात होऊन पुढे मध्ये सुरुवात होते असं न धरायला कट्टाकट्टी, सरासरी आपण 3 महिने धरूया. म्हणजे कुठले? तर डिसेंबर 2026, त्यानंतरचा येणारा महिना जानेवारी 2027, आणि त्यानंतरचा येणारा महिना फेब्रुवारी 2027. फक्त एवढे 3 महिने गुरु फळ देणार आहे. 13 महिने गुरुबल नसेल तर आपण अडचणीत यायचं नाही. गुरु मला अनिष्ट आहे, दैन्य देतो म्हणून घाबरायचं कारण नाही. तो फळ देणार फक्त मधले 2 महिने, तरी आपण 3 महिने अलर्ट राहणार आहोत. 3 महिने आपण जर काळजी घेतली तर आपल्याला ह्या गुरुपासून काहीही अपाय होणार नाही. मग आता तो प्रश्न आहे तो तुळ राशीच्या लोकांचा. आता तुळ राशीच्या लोकांचं सुद्धा वैशिष्ट्य आहे, सगळेच तुळ राशीचे लोक एकसारखे असणार नाहीत. आता मला असं वाटतं, बघा, तुळ राशी जर आपण माणसं घेतली आणि त्यांचं जर आपण वेगवेगळं, म्हणजे आपण 3 गटात बसवले तर आपल्या लक्षात येतील तुळ राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत. ह्या 3 नक्षत्राची माणसं वेगवेगळी येणार, आणि त्या मग नक्षत्राच्या वाईज तुम्हाला त्रास होणार आहे. बघू आता मूलतः कसं आहे बघा. तुळ राशीचा स्वामी शुक्र, तुळ राशीचा स्वामी शुक्र. आता ह्या गुरुच्या राशीमध्ये, म्हणजे गुरु बदलल्यानंतर शुक्राच्या राशीला तो त्रास देईल काय, हा पहिला प्रश्न आहे. त्यामुळं आपण गुरुला जर विचारलं तर गुरु हा काय आहे? शुक्राचा शत्रू आहे.
शुक्राला विचारलं तर तो म्हणतो गुरु हा माझा काय आहे, समग्र आहे, म्हणजे माझा त्याची ओळख पण नाही असं आपण म्हणण्यासारखं आहे. पण जर गुरुला विचारलं तर तो म्हणतो शुक्र माझा शत्रू आहे. त्यामुळे ह्या राशीला निश्चितपणे नाही म्हणलं तरी त्रास होणार. मग आता होणार म्हणजे कधी होणार? डिसेंबर 2026, जानेवारी 2027 आणि फेब्रुवारी 2027, 3 महिन्याव्यतिरिक्त गुरुचा काही त्रास जाणवणार नाही. मग आता हा नक्षत्र वाईज आहे, म्हणजे आपण नक्षत्रानुसार विचार करूया. बघा, ह्या तूळ राशीमध्ये जे चित्रा नक्षत्र आहे त्याचा अर्धा भाग येतो, म्हणजे पहिले 2 चरण, पहिला आणि दुसरा चरण हा कन्या राशीला गेला. मग उरला काय तर तिसरा आणि चौथा चरण ह्या तूळ राशीमध्ये आला, म्हणजे चित्रा नक्षत्र अर्ध, स्वाती नक्षत्र हे पूर्ण, चारीही चरण. आता 4 आणि 2 6 झाले. एका राशीमध्ये चरण असतात 9. मग आता त्याच्या पुढचं नक्षत्र उरलं विशाखा. मग आता ह्या विशाखा नक्षत्रामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, पहिला, दुसरा आणि तिसरा असे 3 चरण ह्यामध्ये आले, म्हणजे 4 आणि स्वातीचे 4 आणि पहिले चित्राचे 2 6 आणि विशाखा नक्षत्राचे 3 चरण असे 9 चरण झाले. अशी बरोबर 9 चरणांची मिळून ही तूळ रास आहे. मग विशाखा नक्षत्राचा पहिला, दुसरा आणि तिसरा चरण ज्यांचा असेल त्यांची रास तूळ असेल. आता आपण हे नक्षत्रांचा अभ्यास करूया, मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला त्रास होईल काय. ह्या चित्रा नक्षत्राचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हे व्याघ्र योनीचं आहे, म्हणजेच मुळात स्वभावामध्ये हा वाघ आहे. ह्याला मी श्रेष्ठ आहे असं वाटतंय, मला सगळ्यांनी काय करावं, मी माझं माझं म्हणावं, मला मान द्यावा. आपण तशी परिस्थिती नसेल तर तू नाराज होणार ना बाबा. तुला गुरु करायला तू गुरुच्या पद्धतीचा पाहिजे, तसं होत नाही कधी कधी. मग हे चित्रा नक्षत्र आहे, हे राक्षसगणाचं आहे, हे तडकतं आहे, लवकर तडकतं आहे. आता ह्याची दृष्टी जी आहे ती तिर्यंक, मुख तिर्यंक आणि दृष्टी चिबीट. आता तिर्यंक म्हणजे समोर बघणार आणि चिबीट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मतलबी माणूस आहे. हा खोबरं तिकडं चांगलं. 2 लग्न असतील तर पाहुणे कोण आहेत ह्याच्यापेक्षा आपल्याला कोणाचा पुढे फारसा उपयोग होणार आहे असं बघून त्या लग्नाला जाणारी माणसं म्हणजे चिबीट स्वरूपाची आहेत. आपला फायदा कशात आहे हा विचार करणारा हा प्रकार म्हणजे चिबीट. चित्रा नक्षत्र हे या स्वरूपाचं आहे. त्यानंतर स्वाती नक्षत्र बघितलं आपण. ह्या नक्षत्राचे 4ही चरण या राशीमध्ये आहेत. हे नक्षत्र महिषी योनीचं आहे. महिषी म्हणजे म्हैस, म्हणजे काम नाही झालं तरी चालेल पण आपण निवांत आराम करावा, फार विचार करू नाही. आपल्याला कोणी मान दिला नाही दिला काही नाही, मी आणि माझं काम भलं, या स्वरूपाची ही माणसं आहेत. फक्त जरासं कसं आहे, या लोकांना स्वच्छतेचा वावडं असतं. त्यामुळं महिषी योनी म्हणलं की जरासं नाही म्हणलं तरी कपडे, राहणं, केस विंचरणं किंवा ते टोपले घालणं, गबाळे कपडे, हे सगळं जे कुठंही बसणं उठणं हे ह्या लोकांचं आहे. हे थोडासा आपल्याला लाजिरवाणं वाटतं, ह्यांना काहीच वाटत नाही. परंतु आता ही अंत्यनाडी आणि देवगणाची आहेत, ह्याचंसुद्धा काय तिर्यंक आणि सुलोचन. पण विचार करण्यापेक्षा एखाद्या गोष्टीकडं पाहण्याची यांची दृष्टी चांगली असते. त्यामुळं ह्या लोकांना ह्या गुरुचा त्रास कमी होणार आहे. चिबीटवाल्यांना त्याच्यापेक्षा कमी होणार आहे. मग जास्त त्रास कोणाला होणार आहे? विशाखा नक्षत्रवाल्यांना. पहिला, दुसरा आणि तिसरा हा चरण ह्या तूळ राशीमध्ये येतो. मग ह्या पहिला, दुसरा आणि तिसरा चरणवाले तूळ राशीवाले जे आहेत त्यांची योनी आहे व्याघ्र, म्हणजे हे पुन्हा गुरगुरणार, काम काय करणार नाही अशा स्वरूपाची माणसं. मग ह्यांचंही काय आहे, अंत्यनाडी आणि राक्षसगण, म्हणजे हा पण काय आक्रमकच आहे. जरा काय मनाविरुद्ध झालं की आक्रमकता ह्याच्यामध्ये येते. पण हा जो वैशिष्ट्य याचं हे अधोमुखी आहेत, म्हणजे खाली बघून इतरांचा विचार करणारा प्रकार नव्हे. आणि अंधदृष्टी यांची, त्यांना काहीही दिसत नाही याचा अर्थ असा, आपल्या स्वार्थापुढे कुणाचं काय आहे. एखादा माणूस घरात आला, जेवायला वाढा, अरे तुझ्या पुरतंच जेवण आहे, पोरं अजून जेवलेलं नाही, ते अमकं घरातलं कोण कोण जेवलेलं नाही ते मला काय माहीत नाही, मला पोटभर जेवण द्या, बाकी तुम्ही केळं खावा, मला काय करायचं. या स्वरूपाची दृष्टी असणं म्हणजे अधोमुखी आणि अंधदृष्टी. अशा स्वरूपाचा माणूस, ह्या लोकांना या गुरुचा जास्त त्रास होणार. का? हे काय उपासना करणार नाहीत, हे त्याकडं नीट बघणार नाहीत, ह्याला काय त्रास झाला, काय सांगितलं तर काय व्हायचं ते हो रे, अशा स्वरूपाची ही मतप्रवृत्ती असल्यामुळं
थोडासा त्रास यांना जास्त होतो. आता आपण बघणार आहोत की या नक्षत्रामध्ये आपल्याला जर विचार केला तर तुमची पत्रिका तुम्ही हातात घ्यायला पाहिजे. तुमची पत्रिका म्हणजे साधारणपणे काय तर दैन्य देई गुरु तुळेला आणि कर्माचे भोग फळाला. मग कर्मभोग जर भोगत असो आपण तर मी काल कर्म केलं आणि आज मला फळ मिळेल अशातला भाग नाही आहे. तुळेच्या लोकांनी ह्यापूर्वी जी कर्म केलेली असतील आणि जी ह्या 12 महिन्यामध्ये या 12-13 महिन्यामध्ये ती फळाला आलेली असतील पक्व झालेली असतील तर त्याचं फळ मात्र तुम्हाला आत्ता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये भोगावं लागणार आहे. अजून जर ते पक्व नसतील तर त्याच्यानंतर येईल, पण सुटणार नाही. कर्म तुम्हाला सुटणार नाही. म्हणजे तुमचं मागचं कर्म आहे तुम्हाला आत्ता फेडायला पाहिजे. काय केलं हे तुमच्या मनाला चांगलं माहिती आहे. तुम्ही दुसऱ्या कुणीही तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे आपण चुकीचं काय केलं. त्याची मात्र फळं तुम्ही डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी भोगणार. एवढं खरं. त्याला तोंड द्यायला समर्थ राहा. एकदा मानसिकता तयार झाली की मग त्रास कमी होतो. म्हणजे आत्ता मी उशिरा आलोय, मला 5 छड्या मारणार आहेत हे मला माहिती आहे म्हटलं की त्या गुरुजींच्या पुढे जाण्यापूर्वीच हात चोळून मानसिक तयारी करून त्यांनी छडे हातात घ्यायच्या अगोदरच हात पुढं करतोय. याला आपण म्हणतो की मानसिक तयारी होणे. आजची ही शाळेची गरज आहे. त्यामुळं आपली मानसिक तयारी होत राहते आणि मग तुम्ही लक्षात येतं की तुम्हाला यामध्ये नुसत्या गुरुचा नव्हे तर तुम्हाला शनीचा पण त्रास आहे. मग काय, शनी तुळेला 6वा आलाय, तो मात्र तुम्हाला धनलाभ देणार आहे. म्हणजे आत्ता जरी समजा तुमच्या या गुरुचा तुम्हाला त्रास होत असणार आणि गुरु तुम्हाला काय करणार आहे, कर्माचं फळ देणार आहे. तर कर्माचं फळ जे आहे ते कदाचित चांगलं पण मिळेल, वाईटच मिळेल अशातला भाग नाही आहे. मग तो पॉझिटिव्ह विचार समोर ठेवा की तुमच्या पत्रिकेतला शनी तुम्हाला धनलाभ देणार आहे. असं जर असेल तर हा धनलाभ देणारा शनी हा तुमच्या पत्रिकेत कुठं आहे. त्यामुळं तुम्ही विचार करायचा की माझी पत्रिका कोणती आहे. त्यामुळं तुमच्या पत्रिकेचा अभ्यास तुम्ही काय करायचा आहे, तुमची लग्न कुंडली घ्या, प्रथम स्थान बघा आणि मग बघा प्रथम स्थानात तुमच्या जर गुरु असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे. तुमचं आपण काय बघतो इथं, व्यक्तीचा देह, त्याचं स्वरूप, त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती, एकूण व्यक्तिमत्व, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. याचाच अर्थ असा की तुम्हाला जर दैन्य देणारा असेल हा तर तुमचा देह म्हणजे तुमचं दमवणारं शरीर, तुमचं स्वरूप, तुम्ही कशा स्वरूपाचं जगत आहात त्यात त्रास होणार. तुमचा स्वभाव आडेल तट्टू असेल तर तुम्ही रडकुंडीला येणार. एकूण तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे या व्यक्तिमत्वावर ते अवलंबून आहे. मुळात या तूळ राशीमध्ये शूद्र योनी असल्यामुळं आपण चुकीचा विचार जास्त करतो आणि बरोबर विचार कमी करतो. त्यामुळे चुकीच्या विचारामुळे सुद्धा आपल्याला फार मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रथम स्थानात ज्यांच्या शनी गुरु आहे त्या लोकांना चुकीचा विचार केल्यामुळं मिळणारी फळं ही चुकीची मिळणार आहेत. मग विचार बदलण्याची प्रकृती ठेवा की मला चुकीचंच होईल अशातला भाग नाही. मी जरी चुकलो, मी जरी कर्म चुकीचं केलं असलं तरीसुद्धा काळ बदलेल आणि माझ्यावर कृपा होईल आणि मला माफी मिळेल आणि मी थोडासा नम्र होईन आणि मला त्यातून सूट मिळेल अशी मानसिकता ठेवा. निश्चितपणे तुम्हाला त्याचे फायदे होतील. आता द्वितीय स्थानात तुमच्या धनस्थानात जर समजा गुरु असेल तर तो धनलाभ देणारा शनी इथं आहेच, पण दैन्य काय, तुम्हाला पैसे मिळतीलही पण मिळालेले पैसे तुम्हाला मिळण्या अगोदर तुमचे खर्चाची जोडणी करून ठेवली जाईल. म्हणजे तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत, धनलाभ होणार आहे, त्याच्या अगोदर तुमच्या खर्चाची जोडणी होऊन जाईल. त्यामुळं आपण असं म्हणतो की मिळणार आहेत 2 लाख, पण ते मी मागं काढलेले बँकेचे होते त्याच्यासहित ते आता जप्ती घेऊन आल्यात 4.5 लाखाची. मग मी 2 लाख घेणार पण 4.5 लाख देऊ शकत नाही. म्हणजे आहे तसे जर दिले तर माझ्या हातात काहीच नाही, मी पुन्हा कर्जबाजारी आहेच. असं जर असेल तर पुन्हा मला दैन्य होतं. त्यामुळं माझी संपत्ती, माझं कर्ज, माझं कुटुंब, माझं सुख, माझं पूर्वार्जित धन हे सगळं जे आहे ते मला मिळेल, परंतु मला त्याचा आनंद होणार नाही. का तर मी दैन्य अवस्थेत येईल. एवढे पैसे मिळून सुद्धा हो. आता प्रथम स्थानात ज्यांच्या गुरु आहे त्यांची अवस्था कशी असते बघा. प्रथम स्थानात कशी आहे, प्रथम स्थानात गुरु असेल तर एका माणसाला एकदा 10 रुपयाचे तिकीट काढल्यानंतर त्याच्यामध्ये 10 लाख रुपये लागले. 10 लाख रुपये लागल्यानंतर तो तहसीलदार ऑफिसमध्ये गेला. त्यांनी व्यवस्थित सगळं पाहिल्यानंतर होय यांच्याच तिकिटाला 10 लाख रुपये लागलेत. मग त्याला 40% गिफ्ट टॅक्स जात असतो आपला.
आपण न करता काही श्रम पैसे मिळवले, म्हणजे त्यातले 4 लाख रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणून गेले, मिळाले 6 लाख. बरोबर आहे, मिळाले 6 लाख. आता मिळाले 6 लाख, दैन्य कसं असतं बघा. 6 लाख मिळाले यामुळं 10 रुपयात ह्याला आनंद होत नाही, हा घरी येऊन फटाक्या वाजवत नाही, किंवा काही स्वीट आणत नाही, हा रडत बसतो. का तर माझे 4 लाख रुपये गेले म्हणून मला फार वाईट वाटलं. असं जर असेल तर तुम्हाला दैन्य, तुम्हाला पैसे मिळून धनलाभ होऊन सुद्धा तुम्हाला दैन्य मिळतं, आणि मग स्वभाववृत्ती तुमची जी आहे ती रडवेलीच राहणार आहे. असं जर असेल तर ती परिस्थिती तुमची आत्ता उद्भवू शकते. त्यामुळं काय मिळालं त्यापेक्षा मला त्याच्यामध्ये माझं जाई नका, उरलेलं मला माझ्या 10 रुपयात 6 लाख मिळाले याचा आनंद मिळवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. पण ती नसते, कारण शूद्रवर्ण आहे. म्हणजेच काय, तो चुकीचा विचार, खालनं वर जाण्याची शक्यता जास्त असते, आणि ह्या विचार प्रवृत्तीमुळे आपल्याला मिळालंय काय यापेक्षा मी गमावलंय काय याच्यामध्ये आपल्याला फार मोठा फटका बसतो. त्यामुळं मन नाराज राहतं. द्वितीय स्थानाचं झालं धन मिळणार तुम्हाला, परंतु ते दैन्य अवस्थेमध्ये येणार असेल तर तुमचं जुनं काय देणं असेल तर ते त्यात हे होईल. बऱ्याच वेळा काय असतं, बँकेत लोक जुनं नवं करतात बघा. कर्ज करताना जुनं कर्ज किती आहे, 2 लाख रुपये, ते फेडलं का नाही, नवीन किती करायचं आहे, 5 लाख रुपये. बरं, 5 लाखाचं केलं, त्यातनं 2 लाख वजा गेले, आणि अजून काय हे ते अमकं शेअर अमकं म्हणून ते 50,000 गेले, मिळाले 2.5 लाख रुपये. आता 2.5 लाख रुपये घेऊन मला ठरलेलं माझं काम करणार आहे, तेवढ्यात घरी कोणतरी येतं, ते माझं अडलेलं काम आहे, मला जेवढे 2.5 लाख रुपये द्या. झालं, गेले, तेलही गेले आणि तूपही गेले. म्हणजे आपण इथे काय झालं, आपलं दैन्य अवस्थेला आलो आपण. धनस्थानात आपल्याला गुरु असेल तर या स्वरूपाचा फटका बसू शकतो. आता तृतीय स्थानात तुमच्या गुरु आहे, तो पराक्रमात गुरु आहे. पराक्रमात असलेला गुरु काय करतो, तुम्हाला त्या पैशामुळं एखादं मोठं असं काम करावं की ज्यामुळं तुम्हाला त्याचे फायदे अनेक मिळतील. मुलाला एखादा उद्योग टाकून द्यायचा आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, घरात काय एखादं डेव्हलपमेंट करायची आहे, म्हणून आपण ते काय करतो, घेतो, आणि घेतल्यानंतर त्याचा आपल्याला फटकाच बसतो आपल्याला उलटा. म्हणजे काय, करायला गेलो एक आणि झालं दुसरंच. असं जर झालं, ही झाली साधी भिंत आहे ती पाडायची आणि नवीन बांधायची, असं एका माणसानं ठरवलं, म्हणून कर्ज घेतलं, सगळं झालं, पराक्रम, बंधू मित्र कर्तृत्व सगळं त्याच्यामध्ये येतं, आणि आपल्याला हे छानपैकी मस्त बांधायचं आहे, अमका करायचं आहे, आणि ती भिंत पाडताना ती खाली उभारला माणूस त्याच्या अंगावर सगळी ती पडली दगडाची खिळगी, आणि झालं की तो जखमी झाला, त्याला दवाखान्यात नेलं, आणि डॉक्टरांनी सांगितलं आता ह्याची काही गॅरंटी नाही, 1,00,000-2,00,000 खर्च आहे. झालं, भिंत बांधायसाठी म्हणजे मी नवीन काहीतरी करायसाठी पैसे घेतले होते, परंतु माझेच पैसे, माझं कर्तृत्व जे आहे ते चांगलं व्हावं, पण ते चुकीच्या पद्धतीनं जर झालं असेल तर माझा सगळा पैसा तिकडं डायव्हर्ट झाला, आणि मला काय झालं, दैन्य आलं पुन्हा. हा दैन्याचा भाग तृतीय स्थानामध्ये येतो. चतुर्थ स्थानामध्ये जर तुमच्या गुरु असेल तर चतुर्थ स्थान काय सांगतं, माता, ग्रह सौख्य, यश, सुख, ऐश्वर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यावर मिळतात. तुमची स्थावर मालमत्ता, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. मग आता चतुर्थ स्थानात तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु असेल तर तूळ राशीला चतुर्थ स्थानामध्ये गुरु असेल तर दैन्य अवस्था देणार. कशी अवस्था, तर मग तुमचं ग्रहसौख्य कमी होतं, कोणतरी आजारी पडतं, त्यांच्यावर पैसे खर्च करावं लागतात, तुमचं ऐश्वर जातं, कारण नसताना एखादा आळ तुमच्यावर येतो, तुम्हाला आत घातलं जाईल, किंवा तुम्हाला कोणीतरी कारण नसताना येऊन मारेल, तुमची गाडी चुकून तिसऱ्याची म्हणून फोडली जाईल, आणि तुम्हाला ती विनाकारण काय भुर्दंड करून दुरुस्त करावी लागेल. तुमची स्थावर मालमत्ता जी असते ती कुणीतरी तिच्यावर अतिक्रमण करेल, कुणीतरी ती बळकावेल, आणि त्यासाठी आपल्याला कोर्ट कचऱ्या करून भांडणं करत बसावं लागतील, आणि एवढा डोक्याला तापून ती मिळेल. हा सगळा प्रकार जो आहे तो दैन्य आणणार आहे. माझा काही संबंध नाही, पण मला हे सगळं जे आहे ते विनाकारण फेडावं लागलं. असं जर असेल तर हे चतुर्थ स्थानातल्या गुरुचं कर्तृत्व असेल. तुमच्या पंचम स्थानात गुरु असेल, इथं रास कोणतीही असेल, 5 आकडा असेल असं नव्हे, रास कोणतीही असेल तर ते सगळे परिणाम थोडेसे वेगवेगळे असू शकतील. पण पंचम स्थानात गुरु असेल तर साधारणपणे आपण तिथे काय बघतो, विद्या, बुद्धी, संतती, उपासना, करमणूक, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. मग विद्या, बुद्धी, संतती हे जर असेल तर पंचम स्थानामध्ये तुमची मुलं बाळं ही तुमच्याकडून जे पैसे घेतील त्या पैशाचा दुरुपयोग करतील. 2,00,000 रुपये खर्चून त्या अमक्या जागी ॲडमिशन घेतलं, आणि महिन्याभरात नंतर मला झेपना, आणि मग ते सोडून दिलं, आणि तो परत आला. काय करायचं अशा परिस्थितीमध्ये? आपल्याला गुरु जर पंचम स्थानात असेल तर कोणत्या प्रकारचं कर्माचं फळ भोग मिळणार आहे आपल्याला, तर ते दैन्य अवस्था आहे. आता काय करू शकतो, डोक्याला फक्त हात लावू शकतो आपण, ह्यापेक्षा काय करू शकत नाही.
मग आता ह्याच्यामध्ये षष्टम स्थानामध्ये आला. षष्टम स्थान याच्यामध्ये आलं तर षष्टम स्थान काय दाखवतो तुम्हाला दैन्य म्हणजे तुमची नोकरी, व्यवसाय यामध्ये तुम्हाला मानसिक त्रास काय झाला असेल काय, कुठली मनोविकृती आली असेल काय, तर होय, ह्या मनोविकृतीमध्ये कारण नसताना कोणाला तरी जामीन झालो, तो वारला, त्याचे पैसे घरच्यांनी घेतले सगळे आणि ते मला त्याचे राहिलेले पैसे भरावे लागले, माझा काही संबंध नव्हता. षष्टम स्थान मनोविकृती आहे, त्याचे पैसे राहिले भरायचे, बँकेनं मला अडवून ठेवलं, माझा पगार बंद केला, मला ते पैसे पूर्ण भरावे लागले, माझा काहीही संबंध नाही, पण मला दैन्य अवस्था आली. त्या घरच्यांना सांगून सुद्धा ते म्हणले आम्हाला काय माहीत नाही आणि हात झटकले. पण त्याच बँकेत त्याची एखादी एफडी असेल तर ती मात्र 2 मिनिटात त्यांनी उचलून नेली असेल. हा सगळा दोष जो येतो तो तुमचा जर गुरु चांगला नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी भोगाव्या लागणार आहेत. त्यानंतर आपण आलो सप्तम स्थानामध्ये. सप्तम स्थान काय सांगतं आपलं, पती पत्नी विवाह सौख्य भागीदारी या सगळ्या गोष्टी सांगतात. मग त्यामुळं होतं कसं तर घरातलं वैवाहिक सौख्य कमी होतं. कारण नसताना कोणीतरी येतं, काहीतरी सांगतं आणि कान भरल्यानंतर आपण म्हणतो की आपल्याबद्दल आपल्याच घरामध्ये गैरसमज तयार होतं. आपली कृती जी असते ती आपल्या कृतीमुळे गैरसमज तयार होतात आणि ह्या गैरसमजाचा परिणाम एवढा मोठा होतो की आपल्यालाच आपल्या घरामध्ये लाजिरवाणं जगावं लागतं. सगळे तुमच्याकडं एकटक एखादा ज्याला आपण म्हणतो की आरोपी असल्यासारखे बघत राहतात आणि मग ह्या असे का बघतात, मला असे का करतात असं आपल्याला वाटायला लागतं, पण विचारायचं धाडस होत नाही. त्यावेळेला आपली मानसिक स्थिती खालावते. त्याला आपण म्हणतो की आपल्याला सगळ्यात मोठी मनोविकृती आपल्या घरच्या लोकांच्याकडून बघायला मिळते. हे वैवाहिक सौख्य जाण्याचं सगळ्यात मोठं कारण ठरतं. अष्टम स्थानामध्ये जर तुमच्या गुरु असेल तर अष्टम स्थान काय सांगतं तुम्हाला, एखादं येणारं भावी संकट, एखादा अपघात किंवा एखादा मृत्यू, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भावी संकट दाखवणार असतात. मग भावी संकट जर मला येणार असेल एखादं तर मला त्याची काय होते, चाहूल लागते आणि ती चाहूल मला लागली तर ते घडते का नाही मला माहितीही नाही, पण ती घडेपर्यंत माझं धाबेदान आणलेले असतं. एखादी गोष्ट काय होईल मला माहिती नाही, परंतु ती आमकामक होण्याची शक्यता आहे. अनाधिकृतरित्या थोडेसे पैसे जास्त असल्यामुळे पुढच्या बाजूला रस्त्यात एक मोठं छानपैकी खोली बांधली आणि नगरपालिकेने जाहीर केलं की जे काय अनाधिकृत पुढं आहे ते आम्ही JCB नेऊन पाडणार. म्हणजे पाडू द्या हो, त्याच्यावर काय ते टाईल्स आणि आतला सगळं त्याचा खर्च केला आहे, परवा स्लॅब टाकला आहे आणि काय लोक आणि का नाही कोणी काय तक्रार काय माहीत नाही, पण ते अनाधिकृत म्हणून सगळं पाडलं. 4 लाख रुपये माझे गेले हो. झालं काय झालं तुमचं हे अष्टम स्थान. तुम्हाला हे भावी संकट येणार आहे ते पाडणार आहेत, झोप लागणार नाही तुम्हाला. का, हे पाडणारे निश्चित. मग तुम्ही हळूहळू तिथून काय कराल, सामान बाजूला काढायला लागाल. मग सामानच तर वाटोळ व्हायला नको आपल्या निदान. म्हणजे एखादं भावी संकट, एखादा अपघात, एखादा मृत्यू असं जर वाटत असेल आपल्याला तर बऱ्याच वेळा स्वप्नात येऊन सुद्धा आपल्याला असे काही संकट येणार असतील तर त्याची जाणीव व्हायला सुरुवात होते. नाग येतात कोणाच्या स्वप्नात, कोणाच्या स्वप्नात मृत्यू येतात, कोणाच्या स्वप्नामध्ये कावळा येतो, कोणाला कावळा शिवून जातो. मी असं का झालं असेल असं सतत वाटतं आणि आपली मनोविकृती खराब व्हायला लागते. आता त्यानंतर आपण जर बघितलं तुमच्याजवळ नवम स्थानामध्ये गुरु असेल तर हे नवम स्थान कशाचं आहे, धर्मस्थळांचा सहवास, तीर्थयात्रा, फिरणे, प्रवास, एखादा भाग्योदय, एखाद्या गुरुची कृपा होणे, असा सगळा प्रकार त्यामध्ये आपण पाहत असतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यात जर गुरु अनिष्ट असेल, त्यात तो नीचेचा असेल तर नेमकं आपण जातो, पैसे भरतो, यात्रा कॅन्सल होते, पैसे मिळत नाहीत, जातो तिथं काहीतरी होतं, भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, अपघात होतो आणि आपल्याला ते सगळं जे आहे त्याचं आनंद मिळण्याऐवजी काय होतं, आपल्याला त्रास होतो. आणि मग हा झालेला त्रास हाच आपल्याला दैन्य देतो. कुठून बुद्धी सुचली आणि कशाला गेलो असं वाटायला लागतं. आणि मग हा सगळा प्रकार गुरु बदल झाला असेल तर मग आपल्याला हे सगळं करायचं आहे तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये करायचं नाही. एवढं जर शहाणपण आपण बाळगलं तर आपल्याला निश्चितपणे त्रास होणार नाही. आपण अलर्ट राहू शकतो या प्रत्येक गोष्टीला. ह्या 3 महिन्यापुरता, इतर महिन्यात तुम्हाला काही होणार नाही याची 100% गॅरंटी. त्यामुळं आता दशमस्थान जे आहे तर दशमस्थानात तुमचा गुरु असेल तर मग पिता, व्यवसाय, नोकरी, उद्योग, राजकारण करणारे लोक, ते राजकीय काय चाली करतात त्या सगळ्या, हे सगळे जे आहे ते दशमस्थानावरून ठरतं. मग व्यवसायात काही कारण नसताना, उद्योगामध्ये काही कारण नसताना आपल्याला फटके बसतात, कामगार सोडून जातात, कच्चा माल मिळत नाही, तयार केलेल्या मालाला मागणी येत नाही आणि मग डोकं धरून बसावं लागतं की हे काय संकट आलं माझ्यापुढे, सगळं झालं असं, मी सगळं तयार केलं, एवढी मोठी ऑर्डर होती ती सगळी तयार केली आणि अचानक ते ऑर्डर देणारा माणूस आहे तोच वारला
आणि ती कंपनी बंद पडली. मग आता आता कुणाला सांगतो ऑर्डर तुमची? आता तुमची ती पडून तर राहणार किंवा तुम्ही बाहेर तर विका, पण त्याला जर मागणी नसेल तर तुमचे सगळंच अडकून सीताराम. असं जर प्रकार असेल तर ते दशम स्थानाचे तोटे असतात राजकारणामध्ये. या पक्षातून त्या पक्षात जावं आणि काहीतरी फायदा मिळेल असं म्हणतो, तर त्या पक्षात जातो आणि मग तिथं आपलं काय होतं, कडबोळं तयार होतं. धड घर का घाटका ना घर का असं म्हणून तिकडे गेलो आणि त्यांनीही नाकारलं, त्यांनी ठोकरलं आणि आपल्याला दैन्य वागणूक दिली जाते आणि मग आपल्याला वाटतं की अरे लाचार झालो आपण. असं जर झालं असेल तर राजकारणात सुद्धा चांगल्या चांगल्या माणसांची लाचारी इथं लक्षात येते की अरे हे सगळं बदलून सुद्धा तुला काय फायदा झालेला नाही. का? त्याचं कारण गुरु अनिष्ट होता. त्यानंतर आपण बघितलं तुमच्या पत्रिकेत जर गुरु एकादश स्थानामध्ये असेल, 11 लिहिले इथं, आकडा कुठलाही असो, इथं 1 ते 12 पैकी कोणताही आकडा 7, 6, 5, 4, 3, 2 असो, तरी पण त्याची फळं साधारणपणे तीच असणार आहेत. एकादश स्थानामध्ये सर्व प्रकारचे लाभ मिळतात आपल्याला, सर्व प्रकारचे लाभ. मग ते ऐश्वर्य असेल, वैभव असेल, आपण केलेलं कर्तृत्व असेल, हे सगळे लाभ गुरु इथं असेल तर ते मिळत नाहीत. ते मिळत असतात तेव्हा आपण ते घेण्यासाठी पात्र नसतो. इतकं आपण काय होतो तर अडचणीत येतो आणि मग आपल्याला सगळ्याला आलेल्या अडचणी ज्या आहेत ना त्या रडकुंडीला आणतात. त्यामुळं आपण इथं असताना गुरु जर असेल तर आपले लाभ जर मिळाले नाहीत तर आपण मानसिकदृष्ट्या समजून घ्यायचं की हे लाभ मला मिळाले नाहीत तरीसुद्धा मला ते चालतील, पण माझ्या हातामध्ये हे लाभ नसतील तर मी ते लाभ घेण्यासाठी पात्र नाही. मग आपल्याला नाही मिळाले तर मला आनंद आहे, पण फक्त एकच गोष्टीचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे कुठलं, तर आपल्याला लाभ मिळाला नाही तर फारसं मानसिकदृष्ट्या आपण त्रास करून घ्यायचा नाही. आणि मानसिकदृष्ट्या त्रास करून घेतला नाही तर ते लाभ नसले तरी सुद्धा चालतील. त्यानंतर द्वादश स्थानामध्ये जेव्हा गुरु येतो तेव्हा त्यातला खर्च, त्यामुळं व्यय, एकांतवास, तुमची व्यसनं, तुमची उधळपट्टी, ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागतात. कोणीतरी चुकीचा माणूस भेटतो आणि मग चुकीच्या माणसामुळं आपलं काय होतं, ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी व्हायला लागतात. आणि ह्या सगळ्या जर चुकीच्या गोष्टी झाल्या तर आपल्याला त्रास होतो. ते म्हणजे काय, तर आपला खर्च वाढतो, अनावश्यक खर्च वाढतो, व्यय हा एकांतवास कमी होतो, आपल्याला त्यामुळं मानसिक त्रास जास्त होतो. काही व्यसनांमध्ये आपण लागतो, ती व्यसनं वाढायला लागतात आणि ही व्यसनं आणि त्यांना केलेली उधळपट्टी हा नंतर मानसिकदृष्ट्या छळ व्हायला लागतो. सगळेच विचारायला लागतात पण आपल्याला बोलायला तोंड राहत नाही. अशा वेळी मात्र आपण काय करतो, यात मागं येतो, कारण गुरु चांगला मिळत नसतो आपल्याला. त्याला काय होते मी आहे असं म्हणतो आणि मग तो आपल्याला रडकुंडीला आणतो. म्हणून साधारणपणे आपण आपल्या या पत्रिकेमध्ये गुरु कुठं आहे बघावा आणि त्यानंतर त्या गुरुमुळं ह्या तूळ राशीला साधारणपणे 10वा जो आहे तो गुरु दैन्य देणार असला तरी सुद्धा तुळेला 6वा हा शनी हा धनलाभ देणार आहे, परंतु 10वा हा गुरु दैन्य देणार आहे. म्हणजे एकीकडं धनलाभ झाला पण दैन्य आलं तर आपल्याला धनलाभाची किंमत कमी राहते. कितीही धन मिळो पण दैन्य जर आलं तर आपण ते सहन करू शकत नाही. ज्यांचं हृदय हे ज्याला आपण म्हणतो की फार पातळ आहे, जरा बारक्यासारख्या गोष्टीवरून ज्या लोकांना त्रास होतो अशा लोकांना साधारणपणे मानसिक धक्के बसण्याची शक्यता असते आणि मग मानसिक धक्का सहन झाला नाही तर त्याचं पर्यावसन कुठेही होऊ शकतं. म्हणून साधारणपणे आपण आपल्याला सांभाळावं. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये साधारणपणे आपण बघितलं की विशाखा नक्षत्राच्या लोकांना हा फटका जास्त आहे आणि चित्रा नक्षत्राच्या लोकांना जरा कमी आहे, कारण ते साधारणपणे चिबीट स्वरूपाचे आहेत. आणि सर्वात जास्त कमी बसणारा धोका म्हणजे स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्रवाल्यांनी घाबरायचं कारण नाही. त्यांनी चित्रा नक्षत्रवाल्यांनी सुद्धा घाबरायचं कारण नाही. येऊन जाऊन विशाखा नक्षत्रवाल्यांनी थोडं अलर्ट राहावं. आर्थिक व्यवहार त्या महिन्यामध्ये 3 महिन्यात इतर घरच्या कोणाकडे तर द्यावेत किंवा त्यांना विचारून करावेत. हा एवढा जरी समजा आपण डोक्यात विचार घेतला तरी सुद्धा हा बदललेला गुरु तुम्हाला दैन्य येऊ देणार नाही, हे 100% खरं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यातून वाचायचं असेल तर आपण काय करायचं आणि आपल्याला काय केलं पाहिजे हे आपली पत्रिका घेऊन आपण ठरवलं तर निश्चितपणे तुम्ही त्यातून तरून जाता, हे खरं आहे.